नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. ज्या दिवशी देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी श्री सुनील तटकरे यांच्या घरी जाऊन विशेष चॉपरने जेवण घेतलं, त्याच दिवशी भरत गोगावले यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद मिळवण्याच्या आकांक्षाला सुरुंग लागलेला आहे. आता ते त्यांना मान्य नाही आहे आणि म्हणून काल जेव्हा 15 ऑगस्ट म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य दिनासाठी पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या झेंडावंदनाची जबाबदारी आदिती तटकरे आणि नाशिक जिल्ह्याच्या झेंडावंदनाची जबाबदारी ही गिरीश महाजनकडे आली, तेव्हाच हे स्पष्ट झालं की अधिकृतपणे जे काय झालं की 19 जानेवारी 2025ला 36 जिल्ह्यासाठी श्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची घोषणा केली. त्यानंतर भरत गोगावले आणि त्यांच्या सहकार्यांनी हा जो गोवा महामार्ग आहे, मला आठवतं की त्याच्यावरती टायर वगैरे जाळले, 2-4 जाळले असतील किंवा जे काय असेल ते, आणि त्यातनं त्यांचा राग व्यक्त झाला. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं. मी एका गरीब घरातला, कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेला नेता हा निवडून आल्यानंतर मला अशा पद्धतीनं डावलणं काही बरोबर नाहीये, असं भरत गोगावले यांचं म्हणणं होतं. आणि त्यात तथ्यांश पण आहे, कारण आदिती तटकरे ह्या राजकारणामध्ये 30 वर्षापासून सक्रिय असलेल्या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत आणि त्यांना अगदी पहिल्यांदा ते आमदार झाल्या तेव्हा लगेच राज्यमंत्रीपद आणि आता तर महिला आणि बालविकास सारखं महत्वाचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे. त्यामुळे तशा अर्थाने म्हणाल तर भरत गोगावले यांच्यावरती तो अन्याय आहे. पण भरत गोगावले यांनी हे आंदोलन केल्यानंतर त्याची परिणती एवढीच झाली की 19 जानेवारीला ज्या 36 जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीपद आणि सहपालकमंत्रीपद घोषित झालं होतं, त्यातल्या ह्या 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद थांबवलं, कारण तिकडे दादा भुसे जे शालेय शिक्षण सारखं महत्वाचं खातं सांभाळतात आणि त्यातल्या बऱ्याच जणांचं असं मत आहे की गिरीश महाजन हे जळगावचे, म्हणजे शेजारचे, उत्तर महाराष्ट्राचेच असतील पण ते शेजारचे आहेत. आणि जिल्ह्या जिल्ह्यातला राजकीय वाद ह्यामुळं अनेक निवडणुकांमध्ये बाहेरचे आणि परके असा वाद होऊन अनेक उमेदवार पडलेले आहेत. आणि ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा बाहेरचे म्हणजे जळगावचे गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री पदी आले, तेव्हा बऱ्याच जणांना ते पटलं नाही आणि मग असं झालं की त्याच्यामध्ये त्या पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्र्यांनी कसा सोडवला, तर त्यांनी सरळ ह्या पदाला स्थगिती देऊन टाकली. त्याला आज बरोबर 206 दिवस झाले आणि 206 दिवसानंतर जेव्हा आजच्या कॅबिनेटमध्ये अनेक महत्वाचे निर्णय झाले, खास करून श्री दिवंगत आर पाटील यांच्या नंतर एक मोठी पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये होणार आहे, तेव्हा त्या कॅबिनेटच्या बैठकीला एकनाथ शिंदे स्वतः आणि भरत गोगावले हे दोघंही उपस्थित राहिले नाहीत. पण ह्या सगळ्या संदर्भामध्ये त्या दोघांनी पण काय खुलासा केला आणि त्यातनं भरत गोगावले यांची जी बॉडी लँग्वेज आहे ती काय सांगते हे आपल्याला लक्षात आलं की मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे एक मोठा राजकीय भूकंप कसा होऊ शकतो त्याचं सुतोवाच मिळतात. ऐका. आदिती तटकरे यांनी झेंडावंदन करणार म्हणून तुम्ही रुसून दिल्लीत आला अशी चर्चा आहे. असं काय नाही, दिल्लीत येणं म्हणजे तसं असणं असं काय भाग नाही आहे. आमचं पूर्वनियोजितच ठरलेलं होतं, त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आणि काल संध्याकाळी ही ऑर्डर निघाले. आमचं अगोदरच ठरलेलं, त्यामुळे कोणाला मिळेल किंवा कोणाला नाही असा काय तो पार्ट नव्हता. परंतु ठीक आहे, जे काय वरून आदेश आलेले आहेत त्याचं आम्ही पालन करतो आणि करतो. आजच्या कॅबिनेटला एकनाथ शिंदेजी पण उपस्थित नाही. ते श्रीनगरला आहेत, आपल्याला माहिती आहे. रक्तदान शिबिर काल त्यांनी केलं, जवळजवळ 900 ते 1000 बाटल्यांचं रक्तदान. सगळे आमचे पैलवान सांगली, सातारा, कोल्हापूर तिकडून आले होते आणि त्यांना घेऊन अगोदर आमची लोकांनी काल साहेबांनी जाऊन स्वतः पण रक्तदान केलं आणि ते सगळ्यांनी तिथं काल त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आज तुम्ही कॅबिनेटला उपस्थित राहणार आहात की नाही नेमकं? आज आता दिल्लीला आता वाजलेत की त्यांनी जाणार कधी, त्यामुळे आज काय आम्ही तिथं नाही आहे. नाराजी म्हणून नाही ना सर? नाही, नाराज म्हणजे काही नाही. पण ठीक आहे, आता ते काय नेते मंडळी ठरवतात त्याप्रमाणे चालावं लागतं, त्यामुळे काय तशी अडचण नाही. पण पालकमंत्री पदाच्या पेक्षाही देशाचा झेंडा फडकवण्याचा मान तुम्हाला मिळावा अशी मिळेल, आज नाही उद्या मिळेल, त्याची काळजी नको. आणि बघूया आता ह्या वेळेला त्यांना दिलेला आहे, कदाचित पुढच्या वेळेला आम्हाला मिळेल. शिंदे साहेबांनी बापाची हाक ऐकली आदिती तटकरेसाठी सुनील तटकरेंची? नाही, असं काही नाही आहे. त्यांचा काय त्यांचा प्रश्न आहे. काल इथे भेटले म्हणून काय झालं अशातला भाग नाही आहे. आता आमच्यासाठी तर शिंदे साहेबांनी त्या वेळेला एवढं सगळं केलेलं आहे, त्यामुळे तसं काही नाही. नक्की कशामुळे हा निर्णय घेण्यात आला? म्हणजे एवढे तुम्ही भरत गोगावले म्हणजे रायगडचे पालकमंत्री झालेच पाहिजे याचा तुम्ही पण बांधला होता आणि तशात हा निर्णय घेतला जातो. ठीक आहे, आता ते वरिष्ठ पातळीवरनं काय ठरलं असेल त्याला आता मी नाही काय सांगू शकत आणि आम्ही जास्त काय विचार विनिमय करत नाही आहे. काय, कारण वरिष्ठांचे आदेश पाळणं
हे आमचं कर्तव्य, आम्ही ते करतो. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नेते म्हणजे बरेचसे गोगावले ओळखले जातात. कुठलीही पार्श्वभूमी नसलेला नेता आहे आणि त्याला हा मान मिळावा अशी तुमची सातत्याने इच्छा होती. सबुरी का फल मिठा होत आहे. आज नाही उद्या मगाशी सांगितलं आणि ते होईल. का नेक्स्ट टाइम तुम्ही झेंडा फडकवणार? हा शक्यता वाटते तशी. येस. तर भरत गोगावले यांच्या ह्या देहबोलीतनं त्यांचा नेहमीचा हसरा आणि आक्रमक चेहरा तर कुठं गेलाय. आणि सुरुवातीला ते जे आपल्या पक्षाला थेटच धमकी देत होते की आम्ही सामूहिक राजीनामे देऊ, तर त्याला काही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वानी सुधाकर पक्ष नेतृत्वालाही आता हळूहळू हळूहळू भारतीय जनता पार्टी ही आपल्या कह्यात बांधून घेऊ लागलेली हे आता स्पष्ट आहे. कारण एकनाथ शिंदे यांना जे काही हवं ते तर त्यांना मिळत नाहीये. ते मिळालं नाही, मुख्यमंत्री पद नाही मिळालं, हवी ती खाती नाहीत मिळाली. म्हणजे गृहमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे खूप हट्ट धरून होते. त्यांनी बाहेर काही सांगितलं तरी ते त्यांना काही मिळालं नाही. आणि आता जे मिळालंय ते हे अत्यंत दुय्यम दर्जाचं आहे. त्यांचं स्वतःचं खातं वगळतं, कारण ते खातं फार महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांची एकूणच जी अडचण होते आहे त्याच्यात हे खूप बारकाईनं आणि सातत्यपूर्ण बघायला हवं की काय संदेश आहे. संदेश स्पष्ट आहे. एकतर भरत गोगावले यांची एकूणच कार्यशैली वादग्रस्त आहे. म्हणजे ते परिवहन विभागाचे मंत्री असताना नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना त्यांनी परिवहन विभागाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा एक तातडीची बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये 2000 गाड्या, जे मला जेवढं आठवतं, थोडंसं संदर्भ एखादा दुसरा त्यातला चुकू शकतो, फारसं नाही चुकत, कारण इतकं सगळं लक्षात ठेवून आणि अनेक बहुविध विषयातलं लक्षात ठेवून थोडीशी अडचण होतेच. सो काय आहे की त्यांनी परिवहन विभागाचे अध्यक्ष म्हणून एक बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये 45 रुपये प्रति किलोमीटर अशा दरानं पूर्वी जे एसटी महामंडळाला खासगी गाड्या भाडे तत्वावरती घ्यायचं होतं त्याचं टेंडर त्यांनी 10 रुपयांनी वाढवलं आणि ते थेट 2000 कोटी रुपयाचा फटका बसेल अशा पद्धतीने 55 रुपये प्रति किलोमीटर अशा दरानं ते मंजूर केलं. आणि त्याच्यासाठी कोण घाई केली? आता ह्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे गटासंदर्भातल्या अनेक गोष्टींचा बहुतेक बारकाईनं अभ्यास केला आणि मला खरोखर असं वाटतं की एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या ज्या विरोधी बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये सत्ताधारी घटक पक्षाचा आणि प्रेक्षक हुशार आहेत की कोणाचा हात असावा याचं त्यांना आकलन होईल. सो अशा हळूच बातम्या येत आहेत, जशी ती पण बातमी आली आणि 2000 कोटी रुपयाचा तोटा कसा एसटी महामंडळाला होतो आहे ह्याबद्दल सुतोवाच केलं गेलं आणि त्याप्रमाणे मग हळूच मुख्यमंत्र्यांनी त्या टेंडरला थेटच स्टॉप करून टाकलं आणि पुढं असंही म्हटलं की ह्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी पण करू. जसं आता जसं परबांकडं अनिल परब यांच्याकडं गृहराज्यमंत्री यांच्या बार संदर्भातली माहिती सभागृह सुरू असताना कशी साध्यांत पोहोचली आणि म्हणजे काही घडलं, त्यांना स्वतःला तो बार सरेंडर करावा लागला वगैरे. सो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या गोष्टी इतक्या सोप्या नाहीयेत, सहज नाहीयेत, सरळ नाहीयेत. आता हे खरंच आहे की एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये आघाडीवर असतात, स्वतः खूप झोकून देऊन करतात. तसं त्यांनी काश्मीरमध्ये रक्तदान शिबिर घेतलं, त्यासाठी पैलवान वगैरे मंडळी नेली, त्यांनी स्वतःही रक्तदान केलं आणि त्या रक्तदानामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी उत्साहात भाग घेतला. शिवसेनेच्या नेत्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान करणं ही मोठी गोष्ट आहे. ती त्यांना त्यांच्या प्रतिमेसाठी किंवा खरंच सद्भाव आहे म्हणून ती त्यांना महत्वाची वाटली. पण आज तेही त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये नाहीयेत, भरत गोगावले नाहीयेत. तर याचा सरळ अर्थ असा असतो की ही अस्वस्थता हळूहळू वाढत चालली आहे आणि ती वाढत चाललेली अस्वस्थता, तिचा स्फोट कधी होतो आणि त्या निमित्ताने काय घडतं ते बघावं लागेल. कारण एकनाथ शिंदे यांचा स्वभाव दीर्घकाळ अशा पद्धतीनं तोंड दाबून मुख्यांचा मार सहन करण्यासारखा नाहीये. मी फक्त 2 राजकीय पक्षातल्या संघर्षाबद्दल बोलतोय. नैतिक मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता फारसे महत्वाचे राहिलेले नाहीत. म्हणजे ज्या पक्षाच्या मंत्र्यांना मंत्रिपद मिळाले त्या पक्षाचे मंत्री खरोखर काय दर्जाचं काम करतायत आणि ज्या पक्षांनी ह्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये आता एक प्रकारे शस्त्र उगारल्यासारखं दिसते, तो तरी पक्ष आणि त्यांचे तरी मंत्री असं काय भव्य दिव्य काम करतायत असा प्रश्न पडावा, अशी सद्यस्थिती आहे. काही अपवाद आहेत, ते आदिती तटकरे यांचं काम दिसतं, बऱ्यापैकी दिसतं, स्वतः अजित पवार यांचं काम उत्तम दिसतं. अर्थात ते त्यांच्या जिल्ह्याच्या मर्यादेत. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की काही नेते, मी कुठल्या नेत्याबद्दल नाव न घेता म्हणतोय, पण काही नेते यांचा दृष्टिकोन हा अधिक व्यापक असायला हवा होता. तसा तो खरोखरच आहे का हे त्यांना खूप जवळून बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं
म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जिल्ह्याच्या मर्यादित करून घेणं, एखाद्या शहराच्या मर्यादित करून घेणं आणि राज्यासाठी शरद पवारांसारखा व्यापक दृष्टिकोन ठेवून मोठ्या गोष्टी करणं याच्यामध्ये खूप महद अंतर आहे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांचं काम त्यांच्या खात्याअंतर्गत उत्तम आहे. सोलार सारखी योजना राबवली जाते. त्यांचंही मला असं वाटतं की ह्या सरकारचं शहरी सरकार असं जे आधीपासूनचं प्रारूप आहे, कारण त्याच्यात ते जे काही विकास कामं करतात ते दिसतात. म्हणजे मेट्रो असेल किंवा फ्लायओव्हर्स असतील किंवा कोणतीही अशी शहरी विकास कामं. ग्रामीण भागामध्ये ना त्यांचं उत्तम त्याबद्दलचं आकलन आहे देवेंद्र फडणवीस यांचं, त्याचाही तो भाग असावा. पण हे शहरी सरकार आहे, एवढ्या मर्यादित तर आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे. काही त्यांच्या स्कीम सोलार सारखी किंवा सिमेंट रोड गावागावात करण्यासारखी, आता ही रखडलेली नानाजी देशमुख आणि कृषी सारखी योजना वगळता या सरकारकडे ग्रामीण भागासाठी फारसं काही नाहीये. आणि म्हणून ह्यातले जे आंतरविरोध आहेत ना, ते आंतरविरोध सतत महाराष्ट्राने समजून घ्यायला हवेत. कारण एवढं मोठं बहुमत येऊन सुद्धा हे सरकार डे 1 पासून आपल्या कामामुळे चर्चेत नाहीये, हे दुर्दैव आहे. थांबूया आपण इथे. प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीकडे आपलं का बारकाईने लक्ष आहे ते तुम्हाला लक्षात आलंच आहे, आणि त्यामुळे तुम्ही लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच. थांबूया.